स्वामी समर्थ. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं, पाणी वगैरे भरून घेतलं आणि देवपूजा करून घेतलेली आहे. बघा ही देव केलेली आहे, ही देवपूजा केलेली आहे. मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे. चहा चपाती नैवेद्य दाखवलेला होता. सर्वांनी नाश्त्यामध्ये चहा चपाती घेतली. पहिली स्वामींना चहा चपाती दिली, नंतर आम्ही चहा चपाती खाल्ली. देवपूजा वगैरे झाला म्हणजे चहा चपातीचं वगैरे नैवेद्य दाखवून झाला. मग आम्ही पण चहा चपाती खाऊन घेतली. मग गेले रानात. रानात थोडा केळाची बाग आहे, त्यामुळे खूप कामे आहेत रानातली. त्यामुळे सकाळी उठल्या जायला लागतं. मग चहा चपाती वगैरे खाऊन गेली. आम्ही पण घरी खाऊन घेतली. स्वामींना पण चहा चपाती दिली. आज नाश्त्यामध्ये तेच केलं होतं. पण नंतर म्हणलं काल रात्री सकाळी मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं. तर ते बघा कसं, तर तांदूळ 3 वाट्या घातलं होतं आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि मेथी थोडी टाकली होती, पोहे थोडं टाकलं आणि शाबू थोडीशी टाकली होती. ते भिजत घातलं होतं काल सकाळी. तर आज बघा संध्याकाळी काल बारीक करून ठेवलेलं आहे. पीठ इतकं भिजून वरती आलेलं आहे. अर्धा एकच्या खाली डबा होता, तो फुल डबा भरलेला आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. खूप छान इडल्या पण आणि उत्तप्पा किंवा आंबोळी कुणाला काय पाहिजे ते करायचं आहे. तर तुम्हाला मी पुढे दाखवते इडली वगैरे केल्यानंतर आणि उत्तप्पा किंवा आंबोळी कुणाला पाहिजे ते करायचं. आणि ते केल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि सांबर आणि खोबऱ्याची चटणी यासाठी चाललेला आहे. तर केल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते. तर चला करूया आपण.